लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत. खूपच धमाकेदार असं झालेलं आहे बरं का. शेवटी पार्थ आणि जो आपला जीवा आहे, त्या दोघांनी एकमेकांना फोन केलेला असतो आणि इकडे नंदिनीने मात्र पार्थला एक सल्ला दिलेला असतो. लाख मोलाचा असा सल्ला असतो बरं का तो. पण स्वतः मात्र माघार घेत नसते. बघूयात आता काय होतंय तर. तर आता इकडे शारदा म्हणत असते, खरं तर तुमच्यासारखे वकील एवढे समजूतदार असताना ना संसार हे मोडणारच नाही आहेत, असं शारदाचं म्हणणं असतं. तर इकडे जे काही काउन्सिलर आहेत ते म्हणत असतात, खरं तर प्रत्येक नात्यामध्ये म्हणजे नवरा बायकोचं नातं असेल तर त्यामध्ये छोटे मोठे हे भांडणं होतच असतात. पण आम्ही त्याच्यावर आलेली जी धूळ आहे ना ती पुसण्याचा काटोकाट प्रयत्न करतो आणि त्यामुळे कदाचित ते संसार वाचू शकतात. त्यावर इकडे नंदिनीचं असं म्हणणं असतं की ती धूळ नाहीच आहे, तो धुराळा आहे. मग तुम्ही तो धुराळा कसा पुसला आहेत? ते धुराळा तरी पुसणं शक्य आहे का? तेवढ्यातच आपले धनंजय म्हणत असतात, अहो तुमच्या गोष्ट लक्षात येते का वकील साहेब? एवढी नंदिनीसारखी समजूतदार मुलगी जर ह्या टोकाला जाऊन पोहोचते म्हटल्यावर त्या जीवाने काय काय केलं असेल, त्या जीवाला कधीही माफ करणार नाही आहे मी, असं धनंजयचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की इकडे जे काही वकील आहेत ते नंदिनीला म्हणत असतात, मला तुमच्यासोबत थोडा वेळ एकट्यामध्ये बोलायचं आहे, चालेल का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो चालेल ना. तर आता दुसऱ्या बाजूला पाहतो की आपली मांजर घरामध्ये आलेली असते. फिसकारलेली मांजर लक्ष्मीच्या बाहुलांनी आणि दिवे लागण्याच्या वेळेस काव्या घरामध्ये आलेली असते. आता शुभंकरोती म्हणण्याचा जो काही कार्यक्रम इथे लहान बाळासारखा सुरू असतो ना, प्रेक्षकांनो बघा ना, मानिनी सुद्धा ना आणि पार्थला लहान मुलासारखं जवळ घेऊन किंवा सोबत घेऊन इथे शुभंकरोती म्हणायला लावते आणि तो पण इथे हात जोडून देवासमोर ह्यावेळेला उभा आहे. असो, ठीक आहे. आता इथे काव्य आलेली असते आणि तेव्हा तिच्या हातामध्ये पेढ्याचा एक बॉक्स असतो आणि तो पेढा ती पार्थला देते, म्हणजे त्यांच्या घरातलाच प्रसाद म्हणून. आता पार्थ काही लवकर हात पुढे करत नसतो. तेव्हा काव्याचं असं म्हणणं असतं, हे बघा देशमुख, प्रसादाला आणि प्रेमाला कधीही नाही म्हणू नये, घ्या ना तुम्ही. आता तेवढ्यातच आपल्या रम्याबाई आलेल्या असतात. रम्या आता आल्यानंतर तिला काव्या घरात आली म्हटल्यावर राग येणारच हे आहे. आता आल्याबरोबर ती म्हणत असते, ए काय चाललंय ग तुझं? आ तिकडे धीराला पेढा भरवला असशील आणि आता इकडे नवऱ्याला पेढा भरवायला आलीस का? त्यावर इथे आता काव्या रम्यावर चिडते आणि म्हणत असते, काय बोलतेस रम्या तू? हे डोकं तालावर आहे का, ठिकाणावर आहे का तुझं? तुझी एवढं सगळं काही बोलण्याची हिंमत कशी ग झाली? इथे येण्याची हिंमत कशी झाली ग? काय चाललंय काय तुझं? तुझ्यामुळे सगळ्यात जास्त त्रास इथे पार्थला होतोय. एवढे सगळे गुण उधळलेस आणि एवढे सगळं काही करून सुद्धा तू आत्ता इथे ह्या घरामध्ये आलीस आणि पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करतेस. त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, काय चाललंय रम्या तुझं? तुला किती वेळा सांगितलं, ती त्याच्याशीच बोलायला आलेली आहे आणि तुझा त्या दोघांमध्ये बोलण्याचा काही एक संबंध नाही, समजलं तुला? त्या दोघांमध्ये अजिबात बोलू नकोस तू. आणि काय बोलतेस तू हे? जरा तरी बोलण्याचं तुला तारतम्य आहे की नाही? काव्या पार्थशीच बोलायला आलेली आहे, समजलं? अगं मानिनी, काय करतेस तू हे? असं वसू म्हणत असते. या पोरीने किती गुण उधळलेले आहेत, एवढे सगळे गुण उधळून ही आत्ता ह्या घरामध्ये आली आहे. अगं तू बघितलंस ना मीडियावाले काय म्हणाले ते? मीडियावाल्यांनी सरळ सरळ असं सांगितलं होतं की इकडे ही तुमची सून म्हणजे देशमुखांची काव्या ही तुमची सून 2-2 मुलाला झुलवत आहे आणि तेव्हा मात्र तू कुठे होतीस? अख्खं जग इथे नावं ठेवायला लागले, अख्खं जग इथे चिखलफेक करायला लागले. मानिनी, हे मात्र तुझं बरं आहे गं. काय काय गुण उधळलेत ह्या तुझ्या सुनेने. मीडियावाल्यांसमोर सुद्धा किती नाचक्की झालेली आहे देशमुखांची. त्यावर लगेच आता रम्यासुद्धा म्हणत असते, हे सगळं ना ह्या काव्यामुळे झालेलं आहे. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, काय सांगताय देशमुख, तुम्हाला मीडियावाल्यांनी घेरलं होतं? हे कधी झालं? मानिनी काकू, तुम्ही मला ह्याबद्दल काहीच सांगितलं नाही आहे. हे बघ रम्या, तुला मी अजून एक गोष्ट सांगते हां. हे घर माझं आहे आणि मी ह्या घरची मोठी थोरली सून आहे. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, देशमुखांना अजिबात काही त्रास होणार नाही आहे. मानिनी काकू, मी बाहेर वॉचमॅन काकांना सांगेल की आतमध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही. त्यावर लगेच आता इकडे रम्या म्हणत असते, बाहेरची तर तू आहेस, चल हो बाहेर. तेवढ्यातच काव्या तिचा हात धरते आणि हात पिरगळत असते. हात पिरगळल्याबरोबर आता रम्या म्हणत असते, सोड, माझा हात दुखतोय, काय करतेस तू, सोड. तेवढ्यातच काव्या म्हणत असते, "ए, विरघळलेली सिनेमन कॉफी माझ्यामध्ये आणि पार्थ देशमुखांमध्ये अजिबात यायचं नाही, समजलं? अगं सोड गं काव्या, दुखतंय मला, आई प्लीज, आई काव्या सोड गं, दुखतंय मला," असं ती बोलत असते. म्हणत असते, ए ए काव्या सोड पटकन, तिचा हात सोड. त्यावर काव्या वसूला सुद्धा चांगलंच खडसावते. ती म्हणत असते, काय ओ आत्याबाई,
तुम्ही सुद्धा काळ्या मांजरीसारखं माझ्यामध्ये आणि देशमुखांच्या मध्ये यायचं नाही, कळलं का तुम्हाला? आणि काय गे रम्या, जर तू अशीच करत राहिलीस ना, तर मी स्वतःच्या हातानं तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकून तुझं स्वतःच्या हाताने लग्न लावून देईल, कळलं? मी जरी या घरामध्ये राहत नसले ना, तरीसुद्धा पार्थची बायको आणि ह्या घरची थोरली सून मीच आहे, समजलं? आणि काय गे रम्या, एवढ्या पारच्या जवळ जाण्याचा काही एक संबंध नाही आणि ह्या गोष्टी तर अजिबात बोलू नकोस, कळलं का तुला? आणखी एक गोष्ट रम्या तुला सांगते, लग्न एकदाच होतं आणि लग्नानंतर प्रेमसुद्धा एकदाच होतं. मग ते लग्नानंतर झालेलं प्रेम विसरणं शक्यच नाही. पुढे जर पार्थ देशमुखांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलास किंवा तुझ्यामुळे जर त्यांना त्रास झाला ना, तर तुझं स्वतः लग्न मीच लावून देईन. तुझ्या डोक्यावर अक्षतासुद्धा मीच टाकेल आणि तुझं कन्यादानसुद्धा मीच करेन. बाप रे बाप! काही धमकी दिली ना, वाह, वाह, वाह! खरंच काव्याला ना मानलं पाहिजे. खरंच जुनी काव्या आता पुन्हा आलेली आहे. तेवढ्यातच आता इकडे काव्या ना रम्याला अशी ढकलून देत असते वसूकडे आणि इकडे वसू म्हणत असते, "ए रम्या गप गं, काय त्या माथे फिरू सारख्या मुलीच्या नादाला लागतेस तू. अगं तिने तर कळसच गाठलेला आहे आणि ही मानिनी ना तिची तिची बाजू घेते आणि तिचे गुण गाते आणि तिचं तिला बरोबर वाटते. काय चल अजिबात ह्या पोरीच्या नादी लागू नकोस. चला तू अजून इथून चल." असं म्हणूनच आता रम्या इकडे वसू आणि रम्या आतमध्ये निघून गेलेले असतात. आता रम्या आणि वसू आतमध्ये निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे काव्या पार्थशी बोलायचा प्रयत्न करत असते. पण पार्थला मात्र तिच्याशी काहीच बोलायचं नसतं. देशमुख घ्या ना, सगळं काही झालं गेलं विसरून पुन्हा एकदा नात्याची गोड अशी नवी सुरुवात करूया ना देशमुख, घ्या ना प्रसाद. हे बघा काव्या, कडू कधीच विसरता येत नाही आणि झालं गेलं ते तर विसरणं शक्यच नाही. त्यावर काव्या म्हणत असते, का नाही विसरता येऊ शकत? नक्की विसरता येऊ शकतं. हे बघा, जेव्हा आम्ही कडुनिंबाची पानं खाल्ली होती तेव्हा तुम्ही मला श्रीखंड भरवायला आलाच होतात ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, पण तुम्ही ते श्रीखंड खाल्लं कुठं होतं? खाल्लं तर नव्हतंच ना. तेव्हा पुन्हा काव्या म्हणत असते, तेव्हा नव्हतं खाल्लं देशमुख, पण त्यानंतर तरी खाल्लंच होतं ना. ते सुद्धा तुम्हाला आठवायला हवंय ना. सुद्धा खाल. म्हणजे आय मीन तुम्ही सुद्धा प्रतिसाद द्याल मला, असं काव्या म्हणत असते. तुम्ही सुद्धा मला स्वीकारायला माझं प्रेम तुम्हाला मान्य होईल याची मला खात्री आहे, असं काव्या म्हणत असते. हे बघा, झालं गेलं विसरून जाऊन नवीन नात्याला सुरुवात करू. प्लीज देशमुख, माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. हे बघा, लग्नानंतर होईलच प्रेम हे म्हणत म्हणत मी खूप काही भोगले आणि तुम्ही तुमच्या वाटणीचं प्रेम केले, पण आता मला माझ्या वाटणीचं प्रेम करू द्या ना देशमुख. हे बघा, ह्या फिसकरलेल्या मांजरीला तिची चिडचिड, तिचा राग, ते सगळं काही तुम्ही सहन केलेलं आहे. पण आत्ता मला पार्थ व्हायचं आहे देशमुख आणि काव्याचा पार्थ मला व्हायचा आहे. प्लीज. त्यावर पार्थ म्हणत असतो, पार्थ होणं खूप जास्त कठीण आहे. पार्थ होणं एवढं शक्य नाही आहे, सहज शक्य नाही आहे. ह्या पार्थने त्याच्या वाटणीचं महाभारत भोगलेलं आहे. त्यामुळे पार्थ होणं तुम्हाला काही पॉसिबल नाही आहे काव्या. त्या महाभारतामध्येच तो कधीच मेला आहे. त्यामुळे मेलेल्या माणसाला आपल्याला नात्याला शोधायला येऊ नका. तुमच्या हाती काहीही लागणार नाही. म्हणूनच आता पार्थ देवासमोर नमस्कार करतो आणि तिथून निघून जात असतो. आता पार्थ हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. काव्या कोलमडत असते तेव्हा मानिनी तिला सावरते, आधार देत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात आपल्या नंदिनीकडे. नंदिनी आणि त्याचबरोबर इथे ॲडव्होकेट बाहेर गार्डनमध्ये बसलेले असतात. आता संध्याकाळची वेळ असते बरं का. खरं तर थंडीचं वातावरण असतं, पण तरीसुद्धा वकिलाला एकट्या नंदिनीसोबतच बोलायचं असतं. हां, दोघेजणंसुद्धा चहा पीत असतात. खरं तर नंदिनी फारसं नाही बरं का, पण इथे वकील चहा पीत बसलेले असतात आणि ते म्हणत असतात, खरं सांगू का, चहामध्ये टाकलेली साखर आणि नात्यामधला गोडवा म्हणजे बघा ना, चहामध्ये टाकलेली साखर विरघळल्यानंतर ती काढून घेता येते का? तसंच नात्याचं पण आहे बरं का हो. नाही काढून घेता येत नात्यामध्ये आलेला गोडवा. त्यावर नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का, तुम्ही जर वकील नसताना तर कवी तर नक्कीच झाला असतात. तुम्ही कविता छान केल्या असत्या बरं का. तेव्हा तो म्हणत असतो, काय करावं आता, नशिबी आलंय ना सगळं काही. योगायोगाने वकील झालोय. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा तुटलेली नाती आणि मोडलेला संसार वाचवण्याचं हे जे काही टेक्निक मला मिळाले ना, तेच मी सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि तेव्हा इकडे आता नंदिनी हे सगळं काही ऐकत असताना म्हणते, "बघा, तुम्हाला मला घटस्फोट द्यायचा आहे आणि त्यासाठी आपण इथे बोलतोय ना, मग तुम्ही इथे काय बोलताय? हे बघा, मला काही जरी झालं ना तरीसुद्धा
जीवाबरोबर राहायचं नाही आहे. आता लगेच इकडे वकील म्हणत असतात, बघितलं, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? बायका रागात असो किंवा प्रेमात असो, आपल्या नवऱ्याचं नाव मात्र घेतात म्हणजे घेतातच. त्यावर नंदिनी त्यांच्याकडे बघतच असते. तेव्हा तो म्हणत असतो, आता हे बघा, मी आता जे आहे ते तर बोलणारच ना. नाही बोलणार असं कसं? का तुम्ही त्यांच्या भूतकाळामुळे हे नातं संपवायचा विचार करू नका मिसेस देशमुख. तेव्हा नंदिनी त्यांच्याकडे पाहते आणि त्यावर ते म्हणत असतात, आता आणि काय? मी तुम्हाला साधं मिसेस देशमुखसुद्धा म्हणायचं नाही का? तुम्ही देशमुख म्हणजे जीवा देशमुखच्या बायको आहात. ते आता पुरतं तरी आहे ना, तुमचा आणखी घटस्फोट झाला नाही मिसेस देशमुख. मग मी तुम्हाला मिसेस देशमुख बोलू शकतो ना. आणि तुम्हाला सांगू का, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जीवावर प्रेम आहे. हे तुम्ही लास्ट टाईम भेटला होता तेव्हा मला सांगितलं. आणि तेव्हा मी जेव्हा केबिनमध्ये जाऊन इथे जीवाला भेटलो होतो ना, तेव्हा ते सुद्धा असेच रुसून बसले होते. त्यांना असं वाटत होतं की ही केबिन जी आहे ना, ती नंदिनीमुळे त्यांना मिळालेली आहे. पण मी तेव्हा त्यांना सांगितलं, हे बघा, तुम्हाला आता काय मिळालंय किंवा तुमच्यामुळे नंदिनीला आनंद निवास परत मिळाले का, ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत. तुमचं दोघांचं एकमेकावर असलेलं प्रेम, एकमेकावरचा विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आता मात्र इकडे नंदिनी म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, खरं म्हणजे हे बघा, काय झालेलं आहे ना, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासोबत खूप चांगली वागते, त्याचा तुमच्यावर विश्वास आहे, प्रेम आहे. पण जर तुमच्यासोबत असं कधी झालंय का, तुमच्याबद्दलच कोणी काही पाठीमागे काही गोष्टी बोलते, तुम्हाला नावं ठेवतंय, तुमचा अपमान करतंय, तुम्हाला लागेल असं शब्द पाठीमागे बोलतायत आणि तीच व्यक्ती जर पुन्हा तुमच्यासमोर येऊन चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते, कौतुक करण्याचा प्रयत्न करते, तर तेव्हा मात्र ते त्याचे शब्द आतमध्ये टोचतात, उकळत्या तेलासारखे ते आपल्याला पोळत असतात. अगदी तसंच झालंय माझं. समोरचा माणूस माझ्यासमोर येऊन माझं कितीही कौतुक करू दे, माझ्यावर कितीही प्रेमाचा वर्षाव करू देत, पण त्यानं केलेलं ते प्रेम, त्यानं बोललेलं ते शब्द माझ्या आतमध्ये झिरपतच नाही येतं. ते माझ्या मनाला लागतच नाही आहेत. तर मी काय करणार आहे? त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडते. हे नातं टिकवण्यासाठी तुम्ही मला रिक्वेस्ट अजिबात करू नका. मला काही जरी झालं तरीसुद्धा हा घटस्फोट हवा आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये मला तुम्ही हा घटस्फोट मिळवून द्याल अशी आशा आहे. 3 महिने झालेले आहेत आणि जर तुम्हाला ते जमणार नसेल, तर पुढचे 3 महिने काय करायचं आहे आणि काय नाही हे माझं मी ठरवेल, असं नंदिनीने आता वकिलाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता वकिलाच्या लक्षात आलेलं असतं की नंदिनी किती हळवी आहे, त्याचबरोबर ती किती दुखावलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे वकिलाच्या लक्षात आलेल्या असतात आणि त्यावर ते म्हणत असतात, बघा, तुम्हाला जर घटस्फोट हवा आहे असं तुम्ही म्हणत असाल ना, तर इकडे जीवाची संमती आणि त्याचबरोबर त्यांची सही हे दोन्ही लागणार आहे तुम्हाला त्यांच्यापासून वेगळं होण्यासाठी. आणि पसारेवाला तुम्हाला सही देईल असं अजिबात मला वाटत नाही चकाचक बाई. असं म्हटल्यानंतर नंदिनीला मात्र आता जीवासोबतचा घातलेला तो गोंधळ, घातलेला तो राडा, त्याचबरोबर ती घर सोडून येत असताना त्या झालेल्या सगळ्या गोष्टी, हे सगळं सगळं काही आठवत असतं. आणि इकडे जो काही वकील आहे तो पसारेवाला आणि चकाचक बाई म्हटल्यामुळे तो आता पूर्ण घाबरतो बरं का. अक्षरशः नंदिनीसमोर कान पकडूनच तो तिला स्वारी म्हणत असतो. खरं सांगू का, मी कधी कुठल्या केसमध्ये एवढा इन्व्हॉल्व होत नाही, पण तुमच्या केसमध्ये मला असं सारखं का वाटतंय की तुम्ही दोघेजण अजिबात वेगळे होऊ नये, काही जरी झालं तरी एकत्र राहावा. जसं बघा ना, कप आणि बशी, उशी आणि गादी, त्याचबरोबर वडा आणि पाव, त्याचबरोबर नवरा आणि बायको. त्यामुळे मी आपलं असं बोलून गेलो. बघा ना, पांघरुण आणि गादी, हे हे असंच आहे हो. म्हणून ते जसे एकत्र आहेत ना, तसंच नवरा आणि बायकोने सुद्धा कधी वेगळं होऊ नये असंच मला वाटतं. बाय द वे असो, सॉरी बरं का, माझ्याकडून तुम्हाला जर काही मनाला लागलं असेल किंवा मी जर जास्त काही बोलून गेलो असेल ना, तर सॉरी, येतो मी. असं म्हणून तो आता तिथून निघून गेलेला असतो. तर नंदिनी मात्र आहे त्याच विचारामध्ये बराच वेळ इथे हरवलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आपण इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपली जी काही काव्य आहे ती डायनिंग टेबलवरती बसलेली असते आणि डायनिंग टेबलवर बसल्यानंतर तिच्या बाजूची जी काही खुर्ची आहे ना, त्या खुर्चीवरून हात फिरवत असते.
कारण ती खुर्ची असते पार्थची आणि पार्थच्या खुर्चीकडे हात फिरवल्यानंतर तिला असं वाटत असतं की देशमुख आत्ता इथे नाही आहेत. देशमुखांनी इथे असायला हवं होतं, पण आत्ता मात्र देशमुख इथे नाही आहेत असा इथे ती विचार करत असते. त्याचबरोबर इकडे तिला ते सगळे काही क्षण इथे आठवत असतात आणि ते सगळे काही क्षण इथे आठवत असताना मानिनी तिथे येते. आता मानिनी तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे मानिनी म्हणत असते, घे थोडंसं पाणी पी. जर थोडंसं पाणी पिलीस ना तर नक्कीच तुला बरं वाटेल, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर लगेच त्या काव्या म्हणत असते, नाही काकू मी ठीक आहे, मला काही नाही झालेलं. नाही ग बाळा, नाही काकू, मी या घराला आणि देशमुखाला खूप मिस करते काकू. मला त्यांची खूप आठवण येते आणि मी त्यांच्याशिवाय राहू नाही शकत. हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे, असं सुद्धा इथे आता काव्या बोलत असते. त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते, हे बघ काव्या, मला माहिती आहे गं, मला माहिती आहे सगळं काही, पण बघा ना काकू, मुलींचं सुद्धा कसं असतं ना सगळं. माहेरी माहेर म्हणजे लग्न करून माहेरी आल्या, सासरी आल्या तर त्यांना माहेरची आठवण येत असते आणि काही काळासाठी जर त्या सासरी येऊन राहिल्या तर त्यांना सासर किती आपलं आपलंसं वाटतं. त्यांना किती त्या सासरचा सगळा काही हेवा वाटतो. म्हणजे बघा ना मुलींची कशी अवस्था आहे, असं काव्या इथे बोलत असते. त्यावर मानिनी म्हणत असते, बरोबर आहे काव्या, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. मुलींचं हे बघ हे असंच असतं, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तुला रडायची काहीच गरज नाही आहे. प्लीज प्लीज रडू नकोस ना काव्या. मला विश्वास आहे की तू हे सगळं काही पुन्हा पुन्हा मिळवशील आणि पुन्हा एकदा नव्याने उभा राहशील. ह्या सगळ्या गोष्टीची मला खात्री आहे काव्या, असं सुद्धा मानिनी तिला म्हणत असते आणि आधार देण्याचं काम करत असते. त्यावर काव्या म्हणत असते, पण काकू तुम्हाला सांगू का, मला तिकडे नाही राहायचे, मला मला इथे देशमुखांकडे यायचं आहे, असं ती म्हणत असते. त्याचबरोबर आता इकडे जो काही पार्थ आहे तो पार्थ बाहेर निघालेला असतो. गाडीचा दरवाजा तो ओपन करतो आणि गाडीचा दरवाजा ओपन केल्याबरोबर आपण पाहतो की त्याला आता इथे काव्याची आठवण आलेली असते. काव्या जेव्हा जेव्हा त्याच्या गाडीमध्ये बसायची तेव्हा तेव्हा कशी वागायची, कशा पद्धतीने त्याच्याशी बोलायची, हे सगळं काही आता इकडे जो काही पार्थ आहे त्याला आठवत असतं. आता गाडीचा दरवाजा उघडतो आणि ड्रायव्हिंग सीटवरती तो बसत असतो. इकडे नंदिनीसुद्धा अस्वस्थ असते, तिलासुद्धा काहीही कळत नसतं आणि त्यामुळेच तिने आता पार्थला कॉल केलेला असतो. पार्थ गाडीमध्ये बसतो आणि नंदिनीचा फोन आल्यावर लगेचच तो फोन उचलतो. तिकडून नंदिनी म्हणत असते, पार्थ. त्यावर इकडे पार्थ म्हणत असतो, हां बोला ना नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणत असते, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं. त्यावर पार्थ तिला म्हणतो, ऑलरेडी डिस्टर्ब झालेल्या माणसाला तुम्ही अजून काय आणि कशा पद्धतीने डिस्टर्ब करणार आहात, नाही करू शकत तुम्ही डिस्टर्ब. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, कसे आहात पार्थ, तुम्ही बरे तर आहात ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, कसा बरा असणार आहे, नाही आहे बरा मी, काय करावं तेच काही कळत नाही आहे, काय करावं त्याच गोष्टी मला कळत नाही आहेत. घरामध्ये मन लागत नाही आहे आणि बाहेर पडलं तर आठवणी ह्या खूप जास्त त्रास देत आहेत नंदिनी. कसं जगावं, काय करावं हेच कळत नाही. सतत असं वाटतंय की आपली कोणीतरी फसवणूक केली. सतत असं वाटतंय की आपण त्या झालेल्या गोष्टी कशा विसरून जावा. ह्याच गोष्टींनी आता इथे खूप जास्त त्रास होतोय नंदिनी. सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट कळाली आहे बघा पार्थ मला. ज्या लोकांवर आपला सगळ्यात जास्त जीव असतो आणि ज्या लोकांनी आपल्याला सुद्धा जास्त जीव लावलेला असतो ना, त्या लोकांनी दिलेला त्रास हा सगळ्यात जास्त तेवढाच टोचणारा असतो. तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो, खूप हर्ट होतंय नंदिनी. पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का नंदिनी, लोकांना वाटत असेल की त्यांना आपण समजून घ्यावं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो त्यांना असं वाटत असेल की आपण मोठे आहोत. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो त्यांना तेच वाटत असेल की आपण मूव्ह ऑन व्हावं म्हणून. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, हो तेच तर बोलते मी, आपण मूव्ह ऑन झालं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आपण त्यांना. हे बघा पार्थ, मला माहिती आहे तुमचं काव्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोलावं. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, त्या घरी आलेल्या आहेत. काय, काव्या तिकडे घरी आलेली आहे? हो, कशी सांगेल म्हणा, एवढा मोठा भूतकाळ तिचा होता तरीसुद्धा तो भूतकाळ तिने तिच्या ताईला सांगितला नाही. तर ही तर साधी गोष्ट आहे, ही तिनं मला सांगावी अशी मी का अपेक्षा करते. हो आल्यात घरी आणि आईसोबत गप्पा मारतायत. पण नंदिनी खरं सांगू का, ह्या तुटलेल्या प्रेमावर काही औषधच नाही आहे. त्यावर नंदिनीसुद्धा म्हणत असते, सांगू का नंदिनी, काय करावं ना ते काहीच कळत नाही आहे. आपल्या पार्टनर्सवर आपला राग नाही आहे,
म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, त्यांच्या भूतकाळाशी आपल्याला काही एक घेणं देणं नाही आहे. त्यांचा भूतकाळ काय आहे, कशा पद्धतीने आहे, त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही आहे. पण त्यांनी आपला विश्वासघात केला आहे ना, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला असा पोटात खड्डा पडला आहे. काय करावं ना, ते काहीच कळत नाही आहे नंदिनी. हो, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे पार्थ. पण मला सांगा नंदिनी, ह्या तुटलेल्या प्रेमाला प्रेमभंग झाल्यावर त्यावर काही औषध असतं का? त्यावर नंदिनी म्हणत असते, पार्थ, प्रेमभंग झाल्यावर असं आत्तापर्यंत तरी कोणतंही औषध नाही मिळालेलं आहे. तर प्रॉब्लेम आहे ना, आपल्याला आपल्या माणसाशिवाय करमत नाही आणि त्यावर नंदिनी म्हणत असते आणि राहवतसुद्धा नाही. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खरंच खूप सुंदर असा दाखवलेला आहे. कारण मानिनी आणि त्याचबरोबर जीवा आणि काव्या हे तिघंजणंसुद्धा समोरासमोर बसलेले असतात. ती म्हणत असते, तुम्ही दोघे अजूनसुद्धा, तेव्हा काव्या आणि जीवा घाबरल्यागतच म्हणत असतात, नाही 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 नाही, आमच्या दोघांमध्ये अजून असं काहीही नाही आहे. तुला आई असं का वाटतंय? काव्या म्हणत असते, मानिनी काकू प्लीज, तुम्हाला असं का वाटतंय? हे बघा, आमच्या दोघांमध्ये असं काही नाही आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, मी त्याबद्दल काही बोलतच नाही आहे की तुमच्या दोघांमध्ये काही आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मी अजिबात काही बोलतच नाही आहे. पण मला ते जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा भूतकाळ मला जाणून घ्यायचा आहे की नेमकं तुमच्या भूतकाळामध्ये असं काय घडलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या. तुमचा भूतकाळ मला समजायला हवा, असं मानिनी म्हणत असते. पण प्रेक्षकांनो, खरंच आता इकडे काव्या आणि त्याचबरोबर जो काही जीवा आहे, ते दोघेजणंसुद्धा इथे आता मानिनीला त्यांचा भूतकाळ सांगतील का, हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. कारण मानिनीची तशी आता फरमाईशच असते. तेव्हाच मानिनी ह्या दोघांना मोहन होण्यासाठी मदत करणार असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनी पार्थला म्हणत असते, हे बघा, मला माहिती आहे तुम्ही काव्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते, काव्याला ॲक्सेप्ट करा. आणि ती तुमच्यावर प्रेम करते, ती तिथे आलेली आहे, तिच्या येण्याने आईला बरं वाटलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिला ॲक्सेप्ट करा आणि तिच्यासोबत नवीन संसाराला सुरुवात करा. त्यावर पार्थ म्हणत असतो, पण तुमचं काय, तुम्ही काय करणार आहात? त्यावर नंदिनी म्हणत असते, मी पण जीवाला भेटणार आहे, त्यांना मनवणार आहे. मला माहिती आहे माझ्यासाठी हे सगळं काही कठीण आहे, पण मी ते सगळं काही करेन. जीवाला भेटेन, मनवेन आणि त्यांच्याकडून संमती घेऊन, त्यांची सही घेऊन त्यांच्यापासून वेगळं होईन, असंच नंदिनीचं काहीसं म्हणणं असतं. कारण तिला जीवाबरोबर राहायचं नसतं. तर पाहत रहा, लग्नानंतर होईलच प्रेम.